नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. दुपारचे 12 वाजतात महाफास्ट न्यूज 100 बघणार आहोत. त्या अगोदर एक ब्रेकिंग आहे ती बघणार आहोत. राज ठाकरे यांना थोड्याच वेळात आता डिस्चार्ज मिळणार आहे. राज यांच्यावरती लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. कमरेजवळच्या स्नायूवरती ही शस्त्रक्रिया झाल्याचं आता कळतंय. आताची मोठी बातमी आपण बघतोय. काही वेळातच राज ठाकरे यांना आता डिस्चार्ज मिळतोय. दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. दिनेश, काय अधिकची माहिती? वैभव, सर्वप्रथम लीलावती रुग्णालयाबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे त्याची दृश्य आपण TV9 मराठीला दाखवणार आहोत. आपण बघू शकतो हा राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा सज्ज आहे. अगदी 10 मिनिटात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून बाहेर येतील आणि त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी ते पोहोचतील. पण ही दृश्य आहेत, ही तयारी आहे राज ठाकरे यांच्या डिस्चार्जची. सध्या जी कार्यवाही आहे डिस्चार्जची ती लीलावती रुग्णालयात सुरू आहे. काल सकाळी राज ठाकरे पाठीच्या दुखण्यामुळे ते इथे दाखल झाले होते. त्यावर उपचारांकरता ते दाखल झाले होते. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर विनोद अग्रवाल आणि डॉक्टर आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती मिळते आहे. आणि त्यानंतर छोटी शस्त्रक्रिया असल्यामुळे काल ते हॉस्पिटलमध्येच मुक्कामाला होते आणि त्यानंतर आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतं. यावेळेस त्यांचे कुटुंबीयही हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत आणि अगदी काही मिनिटातच राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून बाहेर पडतील आणि ते त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जातील. नक्कीच. मात्र दिनेश, त्याचबरोबर आता थोडासा आराम देखील राज ठाकरे यांना करावा लागेल. कारण राज ठाकरे यांचं शेड्यूल अनेकदा आपण बघितलं, दौरे असतील काय असेल तर फार धकाधकीचं असतं. थोडासा आराम करावा लागेल काही दिवस. बघा, त्यांच्यावर जी शस्त्रक्रिया झाली त्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे तर साधारण 2 ते 2.5 महिन्यापूर्वी ते टेनिस खेळत होते. त्यावेळेस ते घसरून पडले आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. एक छोटं फ्रॅक्चरही झालं होतं आणि त्यावर राज ठाकरे हे उपचार घेत होते. त्यानंतर त्याच वेळेस त्यांच्यावर पाठीचा स्नायूही दुखावला होता आणि त्याचाही त्रास त्यांना जाणवत होता. साधारण 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी VCवर जेव्हा बोलणं राज ठाकरे यांचं झालं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि लीलावतीतील काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचाराचा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिला होता. काल सर्वपक्षीय बैठक झाली. लॉकडाऊन संदर्भात ही बैठक होती आणि त्यामध्ये VCच्या माध्यमातून राज ठाकरे हे उपस्थित राहणार होते. पण आपण बघतोय राज ठाकरे आता लीलावतीच्या बाहेर येत आहेत. डिस्चार्ज त्यांना मिळालेला आहे आणि गाड्यांचा त्यांचा ताफा आणि राज ठाकरे आपण बघतोय आत्ताच लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर आलेले आहेत. तमाम मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आपण बघतो ही आनंदाची बाब आहे की राज ठाकरे यांची तब्येत आता उत्कृष्ट आहे आणि ते आता लीलावती रुग्णालयाच्या बाहेर हे आता आलेले आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. एक छोटीशी शस्त्रक्रिया ही त्यांच्यावरती पार पडलेली आहे. दिनेश, होय, आता राज ठाकरे हे आलेले आहेत बाहेर रुग्णालयातून आणि काही कार्यकर्ते तसंच हॉस्पिटलचा स्टाफही आहे, काही सदस्यही आहेत कुटुंबातले आणि ते आता लीलावतीतून बाहेर पडतील आणि त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी पोहोचतील. आज संध्याकाळी ते शक्यता आहे की लॉकडाऊन संदर्भात त्यांची भूमिका मांडतील. राज ठाकरे यांच्या पत्नीही दिसत आहेत, त्याही आता लीलावती रुग्णालयातून बाहेर पडत आहेत आणि ही सध्याची थेट दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्जची आणि शिवाजी पार्क येथील निवासस्थानी पोहोचण्याची. डॉक्टर जलील परकार आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ही सध्याची थेट दृश्य आहेत. जलील परकार दिसत आहेत, अगदी राज ठाकरे यांच्या गाडीच्या शेजारीच ते चालत आहेत. राज ठाकरे यांच्या डिस्चार्जची ही थेट दृश्य आहेत. आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांची तब्येत, त्यांची प्रकृती कशी आहे. साहेब, प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे. सर एक फक्त काय कशी प्रकृती आहे याबद्दल माहिती हवी होती. नक्कीच दिनेश, आपण समजू शकतो सत्ताधारी काही बोलत नाहीयेत. मात्र आपण बघतोय राज ठाकरे हे लीलावती हॉस्पिटलमधनं आता निघालेले आहेत. छोट्याशा शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. कमरेजवळच्या स्नायूवरती एक छोटीशी शस्त्रक्रिया ही पार पडलेली आहे. काही दिवसांपूर्वी लॉंग टेनिस खेळताना ते घसरून पडले होते आणि तेव्हा त्यांच्या हाताला देखील दुखापत झालेली होती आणि कमरेजवळ देखील दुखापत झालेली होती असं कळतंय. आणि त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतला, ज्यात छोटी शस्त्रक्रिया करणं भाग आहे असं त्यांना सांगण्यात आलं. ही दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत लीलावती हॉस्पिटलच्या बाहेरची. आता राज ठाकरे यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत.
मात्र तमाम मनसैनिकांसाठी ही आनंदाची बाब आहे, कारण चिंतेमध्ये होते अनेक मनसैनिक. प्रकृती कशी आहे राज ठाकरे यांची सातत्यानं विचारणा करत होते आणि आता आपण बघतोय राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. या शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. सध्या तरी राज ठाकरे यांनी काही बोलणं टाळलेलं आहे. घरी गेल्यानंतर कदाचित दुपारी किंवा संध्याकाळी ते काही प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता. ही थेट लाईव्ह दृश्य आहेत TV 9च्या प्रेक्षकांसाठी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता लीलावती हॉस्पिटलमधून निघालेले आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यामुळे तमाम मनसैनिकांसाठी, सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी मात्र ही मोठी दिलासाची बाब म्हणावी लागेल, कारण गेले 2 दिवस सगळे नेते आणि कार्यकर्ते चिंतेमध्ये होते. छोटीशी शस्त्रक्रिया ही राज ठाकरे यांची पार पडलेली आहे. दिनेश दुखंडे माझा सहकारी आपल्या सोबत आहेत. दिनेश, आत्ताच डिस्चार्ज मिळालेला आहे, त्यामुळे साहजिकच आहे लगेच तिथे बोलणं काही शक्य नव्हतं. कदाचित संध्याकाळी कृष्णकुंजावरती काही बोलतील राज ठाकरे? हो, शक्यता आहे, कारण राज ठाकरे यांच्याकडूनच प्रसारमाध्यमांना त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून निरोप आलेला आहे. कारण काल लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. राज ठाकरेंनाही या बैठकीचं आमंत्रण होतं. लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. शक्यता आहे 8 ते 14 दिवसांचा लॉकडाऊन पुढच्या काळात लागू शकतो, पण मनसेचा या लॉकडाऊनला विरोध आहे. यापूर्वीही त्यांच्या भूमिकांमधून, पक्षाच्या भूमिकांमधून हे स्पष्ट झालेलं आहे. आणि VCच्या माध्यमातून जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 3 दिवसांपूर्वी बोलणं झालं, काही मुद्दे जे लॉकडाऊन संदर्भातले मुद्दे आहेत, विशेषतः व्यापाऱ्यांचं नुकसान, सर्वसामान्यांचं आर्थिक नुकसान, रोजगार, उद्योगधंदे यांचं नुकसान, या बाबतीतले मुद्दे राज ठाकरे यांनी VCच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडले होते. त्या बाबतीतली त्यांना स्पष्टता हवी होती. सर्वपक्षीय बैठकीत हे मुद्दे कदाचित त्यांच्याकडून मांडले गेले असते जर ते उपस्थित राहिले असते तर, पण पाठीच्या दुखण्यामुळे ते लीलावती रुग्णालयात ऍडमिट झाले, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ते सहभागी झाले नव्हते काल बैठकीत, त्यामुळे आज ते सविस्तर भूमिका मांडतील. उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात नक्कीच दिनेश बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण काही सूचना महत्त्वाच्या त्यांनी केलेल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे त्या सूचनांचं काय नेमकं पुढे झालं हे देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे.